नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात जागा निघालेल्या आहेत त्याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहताय की टोटल ग्रँड म्हणजे 11,588 जागा दिलेल्या आहेत. त्यामध्ये मित्रांनो काही जागा दिल्या आहेत ग्रॅज्युएशनच्या बेसवर, त्याचप्रमाणे काही 10वी 12वी प्लस टायपिंगच्या बेसवर. म्हणजे अशा एकूण 11,588 जागा म्हणजे टीसी, क्लरिकल, त्याचप्रमाणे गुड्स गार्ड इत्यादी अशा जागा निघालेल्या असून त्याचाच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जाहिरातबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली होती, जागा वगैरे तपशील वगैरे सर्व. त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ वॉच करू शकता जागेबद्दल. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या साईडवर यायचं आहे आणि या साईडची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्हाला या साईडवर यायचं आहे. जर का तुम्ही पहिले या साईडवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून त्याचप्रमाणे पासवर्ड टाकून आणि कॅप्चर फिलअप करून तुम्ही लॉग इन करू शकता. आणि जर का तुम्हाला पासवर्ड वगैरे माहित नसेल तर या ठिकाणी एक फॉरगेटचं ऑप्शन आहे, तुम्ही फॉरगेट करून सुद्धा पासवर्ड मिळू शकता. परंतु आज सर्वप्रथम तुम्हाला एक क्रिएट अन अकाउंट हे ऑप्शनला क्लिक करायचं आहे नवीन कॅन्डिडेटसाठी. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की सर्वप्रथम एक पहिलं ऑप्शन आहे कंट्री ऑफ नॅशनॅलिटी. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला इंडिया ऑप्शन निवडायचं आहे. इंडिया ऑप्शन निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे. या ठिकाणी फुल नेम तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव आहे तसंच नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर इकडे सेम नाव जे आपण इकडे नाव टाईप करणार त्यानंतर इकडे रिपीट फुल नेम अशा प्रकारे दोन्ही गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहे. त्यानंतर यू हॅव चेंज युअर नेम. तर या ठिकाणी जर का तुमचं नाव चेंज असेल तर फॉर एक्झाम्पल महिलांसाठी तर या ठिकाणी तुम्ही यस करू शकता. आणि जर का नाव चेंज वगैरे डॉक्युमेंट चेंज नसतील केले तर या ठिकाणी तुम्हाला नोच हे ऑप्शन ठेवायचं आहे. त्यानंतर जेंडर म्हणजे मेल फिमेल महिला पुरुष या ठिकाणी तिन्ही ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर इकडे रिसिलेक्टेड जेंडर अशा प्रकारे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे फादर नेम टाकायचे आहे. त्यानंतर रिपीट फादर नेम, मदर नेम, त्यानंतर रिपीट मदर नेम. त्यानंतर या ठिकाणी प्लीज एंटर युअर आधार कार्ड नंबर. या ठिकाणी तुमचे आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला व्हेरीफाय युजिंग आधार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी असे बरेच प्रॉब्लेम येतात की जर का आपण आधार कार्ड व्हेरीफाय युजिंग या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपले आधार व्हेरीफाय होत नाही. याचं कारण असे आहे की जे आपण वदर हे नाव टाकलेलं आहे 10वीच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी त्याप्रमाणे आपल्या आधार कार्डवर नाव नसते. तर आपल्या आधार कार्डवर नाव एकदम सरळ सरळ असते आणि 10वीच्या मार्कशीटवर आपलं नाव उलट असतं, त्यामुळे या ठिकाणी आधार व्हेरीफाय होत नाही. तर या ठिकाणी तुमचा एक ऑप्शन दिला आहे की आय डू नॉट हॅव आधार कार्ड. या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे जर का आधार कार्ड नाव व्हेरीफाय होत नसेल तर. या ठिकाणी क्लिक केला तुम्हाला पुन्हा आय डू नॉट हॅव आधार कार्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी आयडेंटिफिकेशन फॉर अथॉरिटी म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जो डॉक्युमेंट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड जे असेल ते तुमच्याकडे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्ही जनरली आपल्याकडे पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड असेलच, तर या ठिकाणी मी पॅन कार्ड चूज करतो. त्यानंतर इकडे पॅन कार्ड नंबर टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर इकडे अथॉरिटी युजिंग अथॉरिटी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्ही या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर प्लेस म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आधारची प्रोसेस. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रोल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी तुमचा एक ईमेल टाकायचा आहे. ईमेल टाकून तुम्हाला जनरेट OTP येईल, ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यावर पुन्हा तुम्हाला मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे एक पासवर्ड बनायचा आहे. पासवर्डमध्ये तुम्हाला काही स्मॉल काही कॅपिटल वगैरे बनवून पासवर्ड तुम्हाला ध्यान ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर इकडे कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चर फिलअप करून प्रिव्हाइस अँड क्रिएट अकाउंट ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करून घ्यायचं असते. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची पूर्ण माहिती भरली असून त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे ही डिटेल माहिती पाहायची आहे. यामध्ये जर का तुम्हाला करेक्शन करायचं असेल तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला आय हॅव रिचेक द अबाउट डिटेल अँड फाउंड करेक्ट
तर तुम्हाला आय हॅवला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट अकाउंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्रिएट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला प्रोसेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय की युजर क्रिएट सक्सेसफुली, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी पाहताय की फक्त मोबाईल नंबर तुम्हाला यूज करायचा आहे किंवा ईमेल आयडी. त्यानंतर आपण जो पासवर्ड टाकलेला आहे किंवा पासवर्ड आपण बनवलेला आहे आता, तो टाकून तुम्हाला कॅप्चर फिलअप करून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे समोरला फॉर्म भरण्यासाठी. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोबाईल नंबर, पासवर्ड त्या कॅप्चर फिलअप करून लॉग इन ऑप्शनला क्लिक करूया. त्या लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही पाहताय की इथे एक ऑनलाईन ऍप्लिकेशनचा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी 2 ॲड निघालेले आहेत. या ठिकाणी मी जे तुम्हाला ॲड दाखवलेली आहे, या ठिकाणी पाहता की तुम्ही CEN 05/2024 अशा प्रकारे ही एक ॲड आहे जी मी तुम्हाला सांगितली आहे. त्यानंतर एक दुसरी ॲड आलेली आहे CEN 04/2024. तर हे मित्रांनो खालची पॅरामेडिकलची आहे. त्यानंतर हे आहे NTPC. तर आज आपण NTPC ची जागा भरणार आहोत. NTPCचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण पाहतो. त्यामुळे आपल्याला या पहिल्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम सिलेक्ट करायचं की विच ऑफ द अप्लाय, म्हणजे तुम्हाला कोण्या विभागात किंवा कोण्या सेंटरमध्ये किंवा कुठेसा तुम्हाला जॉब हवा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला जवळ किंवा तुम्हाला ऑल इंडिया सुद्धा तुम्ही देऊ शकता, म्हणजे ऑल इंडियातलं स्टेट वगैरे. तर या ठिकाणी मी एक माझ्या सोयीनुसार मी एक मुंबई हे ऑप्शन चूज करतो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा आय एम नॉट करंटली अशा प्रकारे ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता तुम्हाला या ठिकाणी 5 स्टेपमध्ये हा फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट करायचा आहे. एक आहे पर्सनल डिटेल, दुसरा आहे अदर डिटेल, त्यानंतर एज्युकेशन, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स, त्यानंतर प्रेफरन्स अँड प्रिव्ह्यूज. अशा प्रकारे 5 स्टेपमध्ये फॉर्म भरून तुम्हाला पूर्णपणे कम्प्लीट करायचा आहे. या ठिकाणी जेवढी माहिती आपण भरली ती आपल्यासमोर शो होणार आहे रजिस्ट्रेशन करताना. त्यानंतर जे राहिलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर म्हणजे SC ST या ठिकाणी फी ट्रॅव्हलिंगसाठी त्यांना पास वगैरे येणार आहे यासाठी दिलेलं आहे ते. त्यानंतर तुम्हाला इकडे डोळ्याचे मदर टंग, जे आपली मदर टंग असेल हिंदी, मराठी, उर्दू जे असेल ते तुमची या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचे एक व्हिसेबिलिटी परमनंट मार्क, म्हणजे तुमच्या हातापायावर तीळ वगैरे आहे का ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी जे स्टार आहे ते भरणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर अशा प्रकारे फिलअप केल्यावर तुम्हाला कम्युनिटी लिहायचे, तुमची कास्ट कोणत्या प्रकारात आहे. तर या ठिकाणी जर का तुम्ही हिंदू असाल तर या ठिकाणी OBC तुम्हाला निवडायचं आहे, EWS, SC ST. त्यानंतर ओपन सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी जर का तुम्ही OBC हे चूज केलं तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे काम नाही. तर या ठिकाणी मी एक SC म्हणून एक फॉर्म भरत आहे, त्यामुळे हे कास्ट सर्टिफिकेट अपलोडचं ऑप्शन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला की हे कास्ट नेम ऑफ द कास्ट, SC मध्ये तुम्ही काय मांग, महार, चमार ते अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर दिलेला आहे इकडे कास्ट सर्टिफिकेट नंबर. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कुठल्या अथॉरिटी आहे, तर जनरली आपले कास्ट सर्टिफिकेट आपले या ठिकाणी पाहताय की तुम्ही SDO ऑफिसर म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर हे तुम्ही घेऊ शकता, किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्टर. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटच्या खाली सही शिक्का असते ती तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. तर या ठिकाणी मी लिहितो सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे SDO. त्यानंतर कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग झालेला आहे ती तुम्हाला स्टेट टाकायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची तारीख, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का ते या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. डू यू हॉश नंतर मी या ठिकाणी दिलेलं आहे की पास, तर या ठिकाणी पासचं तुम्हाला यस करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे की इंडिकेट नियरेस्ट रेल्वे स्टेशन, म्हणजे तुमच्या जवळ जे रेल्वे स्टेशन असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी रेल्वे स्टेशन टाकल्यावर अपलोड फाईल या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे PDFच्या स्वरूपात 500 KB आतमध्ये. त्यानंतर हे माहिती भरल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी टाकायचा तुमचा ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस जो असेल तो. त्यानंतर इकडे टिकमार्क करून शो किंवा नेक्स्ट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. समजा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पुन्हा डिटेलमध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे किंवा यस नो करायचं आहे. या ठिकाणी याचं एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस. त्यानंतर या ठिकाणी हँडिकॅपचा आहे,
हँडिकॅप असेल तर येस करायचं, नसेल तर नो. त्यानंतर पुन्हा तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर EBS होल्डर आहे असाल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर रेल्वे एम्प्लॉयसाठी आहे ते. त्यानंतर तुम्ही कुठं करंट जॉब करत आहे का, या ठिकाणी तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल लिहायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द होल्डर म्हणजे अकाउंट संबंधी या ठिकाणी माहिती आहे. तुम्हाला जे चलन आहे 500 रुपये आणि 250 रुपये, ते या ठिकाणी तुमची परीक्षा झाल्यावर ते पैसे तुम्हाला रिफंड येतील. तर यासाठी तुम्हाला अकाउंट होल्डर म्हणून या ठिकाणी अकाउंट्स डिटेल तुम्हाला टाकायची आहे. या ठिकाणी पूर्ण अकाउंट डिटेल टाकल्यावर पुन्हा तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी अकाउंटची माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी एज्युकेशनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम टाकायची आहे 10वीची माहिती. त्यानंतर तुम्हाला 10वीची माहितीमध्ये इकडे महाराष्ट्र स्टेट जे असेल स्टेट, यातून 10वी तुम्ही ज्या स्टेटमधून झालेला असेल ते तुम्हाला स्टेट निवडायचं, जिल्हा. त्यानंतर आपले बोर्ड, तुमचे 10वीचे बोर्ड जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर इकडे रिझल्ट डेट, तुमची पासिंग डेट कधी झाली ते. त्यानंतर इकडे 10वीचा रोल नंबर टाकल्यावर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स म्हणजे या ठिकाणी 10वीची मार्कशीट तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची आहे 10वीची माहिती भरल्यावर. समजा 10वीची माहिती भरल्यावर तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ॲड ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा इकडे क्वालिफिकेशनमध्ये जे तुमचं अजून झालेलं असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशन या ठिकाणी तुम्ही जोडू शकता. त्यानंतर 10+2 म्हणजे 12वी दिलेलं आहे यातनी. त्यानंतर ITI बॅचलर डिग्री या ठिकाणी सर्वच आपण जोडू शकतो. त्यानंतर तुम्हाला 12वीची माहिती भरण्यात तुम्हाला सेम प्रोसेस या ठिकाणी टाकायची आहे. तुमचं 12वीमध्ये काय होतं, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे एज्युकेशन ऍड केलेलं असून तुम्ही यामध्ये अजून काही एज्युकेशन ऍड करू शकता, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन वगैरे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुमचे एक फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटोमध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तो 30 ते 70च्या KB मध्ये 30 ते 70च्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. आतमध्ये म्हणजे 30 KB ते 70 KBच्या आतमध्ये या ठिकाणी एकदम व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे सेम कंडिशन या ठिकाणी सिग्नेचरची. सिग्नेचर ही तुम्हाला 30 ते 70 KBच्या आतमध्ये अपलोड करून तुम्हाला पुन्हा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी महत्त्व म्हणजे फोटो फक्त व्हाईट बॅकग्राऊंड असणेच आवश्यक आहे, अदर फोटो या ठिकाणी घेतला जाणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला प्रिवाइजचं ऑप्शन येणार आहे. प्रिवाइज केल्यानंतर तुम्हाला जर का तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर का करेक्शन नसेल करायचं तर सबमिटचं ऑप्शन येणार आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यावर तुमच्याकडे एक प्रिंट येणार आहे. प्रिंटचं ऑप्शन तुम्हाला आल्यावर प्रिंट करून तुम्हाला शो करून घ्यायचं आहे. या ठिकाणी काही साईटच्या कमतरतेमुळे मी पुढे जात नाही, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगत आहे. कारण की समोरची प्रोसेस तुम्हाला प्रिवाइजची ऑप्शन येणार आहे. फॉर्म प्रिवाइज करून चेक करून घ्यायचा आहे आणि चेक केल्यावर पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. पेमेंट केल्यावर तुम्हाला तुमचा पूर्णपणे फॉर्म या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.